शून्य शोधिले नाही जेने, काय विवरण केले तेने. अज्ञानपणे फुगणे गाढवजिने पशुचे. वर्णाकृती शून्यचार, हा नाही जया विचार. न घडे साक्षात्कार, सर्वथा तया नरा. आधीची शून्याची शोक केली, मग सद्वस्तू प्राप्त झाली. अमृत वेळाची बोली बोलता नये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 11 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 110 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. श्रीमद भगवद्गीता संवाद आहे गुरु शिष्याचा. अर्जुन भगवंताचा मित्र आहे, तसाच तो भक्तही आहे आणि नात्यातला सुद्धा आहे महाराज. आत्मामे भावाचं नातं आहे. कुंती माता भगवंताची आत्या आहे. भगवंत मामाचा मुलगा आहे अर्जुनाचा. परंतु आताच्या या कुरुक्षेत्री मात्र नातलग किंवा मित्रत्वापेक्षा गुरु शिष्याच्या नात्यावर जास्त भर देण्यात आला आहे आणि दोघंही त्या नात्याप्रतीच वागत आहेत बोलताना. कारण त्याचं कारण असं आहे महाराज, इतर नात्यांमध्ये अंतर पडू शकतं, परंतु गुरु शिष्य हे नातं असं आहे, ते जर योग्य गुरु, मी विचारपूर्वक बोलतोय, योग्य गुरु आणि योग्य शिष्य, तशाच तोडीचा शिष्य, याची सांगड होऊन जर ते नातं निर्माण झालेलं असेल तर ते सर्वश्रेष्ठ नातं आहे महाराज. कारण बाकीच्या नात्यांमध्ये शरीराच्या अनुषंगानं आम्हाला सुखदुःख मिळतील, परंतु गुरु, तोही आध्यात्मिक गुरु, त्या नात्यातून मात्र आमचा उद्धारच होईल, मोक्षाचीच प्राप्ती गुरु करून देत असतात. म्हणून नात्यापेक्षा हे गुरु शिष्याचं अधिकार, एकमेकाविषयीचा विश्वास हा अधिक असतो. काहीही असलं तरी नातं भगवंताशी आहे आणि तेही गुरुस्थानी आहे अर्जुनाचं. माऊली तर म्हणतात, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. अरे जे मायबापाला सांगितलं नाही, बायकोला सांगितलं नाही, आपल्या अर्धांगिनीला, जे न सांगेचे माते देवकीशी, जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जे न सांगेची बंधू बळीभद्राशी, मोठ्या भावाला सुद्धा सांगितलं नाही, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. इतकंच काय, अर्धांगिनी लक्ष्मी माता आहे, तिला सुद्धा भगवंताने सांगितलेलं नाही. देवी लक्ष्मी ऐशी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. कैसे पार्थे येणे अनेक पुण्य केले असे. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. याच्यावर हा इतका प्रसन्न कसा झाला, माऊलीला सुद्धा प्रश्न पडलाय महाराज. अर्जुनाची नाड भगवंताशी जोडलेली होती. रोमारोमातून कृष्ण 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 आवाज येत होता महाराज. आमच्या मुखातून सुद्धा भगवंताचं नाम येत नाही हो, आणि आम्ही सुखाची इच्छा व्यक्त करतो, अर्थात तेही खोटं खोटं सुख. एकदा अंगीकार केला भगवंतानं की न मनी भार समर्थ. आणि शिष्य सुद्धा आपल्या गुरुला अंतर देत नसतो. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंगा.
पाहते पांडव अखंड वनवासी. ओ किती त्रास, किती संकट पांडवांकडे, परंतु कधीही भगवंताच्या नामाचा विसर पडू दिलेला नाही. कुंती माता तर मागते हो की संपूर्ण संकटांना दुःखच दे रे देवा तू. विचित्र मागणं ऐकल्यानंतर भगवंत हसतात. सगळे सुखाची प्राप्ती करण्याकरता धडपडतात, सर्व मोक्षाची प्राप्ती करून याकरता करतात. या भौतिक जगतामधले सुख उपभोगता यावं म्हणून प्रयत्नशील असतात. आणि तू मात्र म्हणते संकट दे, दुःखच दे. कुंती माता त्या ठिकाणी भगवंताला जे उत्तर देते तो चिंतनाचा विषय आहे. कुंती माता म्हणते की इथून पुढचं आयुष्य उर्वरित जे आहे ते संपूर्ण दुःखानं भरून टाक. त्याचं कारण आहे म्हणले, सुखाच्या क्षणी तुझी तितकी आठवण येत नाही, परंतु दुःखाच्या याच्यात दुःख निवारण करण्याकरता तुझा धावा मनाच्या ठिकाणी आर्त भाव उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवा सगळे दुःख भरून दे माझ्या जीवनात. काय मागणं आहे हो. नाही एका हरिबिन, काहीही करू आम्ही, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी परमसेवा साधावया. कितीही जन्म होऊ दे, गर्भवास आम्ही सोसू देवा, पण इथं आल्यानंतर तू आमच्या आधी हजर पाहिजे. मागणं आहे संतांचं आहे, तुकोबारायांचं. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे, सोने रुपया मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, तुका म्हणे तैसा दिसतील नारी, रिसाविया परी आम्हा पुढं. अस्वलासारख्या या तरुणी सुंदरी आमच्या पुढे दिसतात. अहो ज्याचं आकर्षण आहे सत्ता संपत्ती आणि सौंदर्य, तेच लाथाडले तुकोबारायांनी. हे विरक्ताचं लक्षण आहे महाराज. विरक्ती प्राप्त होण्याकरताच गुरुकुलांची रचना होती. विरक्तीचे धडे त्या ठिकाणी दिले जात होते. आसक्ती कधीच शिकवली जात नव्हती महाराज. भक्तानं फक्त हाक मारावं. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणी. कृष्णा धाव म्हणून द्रौपदीनं हाक मारली. गरुडावर आरूढ होऊन परमात्मा निघाला होता. वेग कमी पडला, गरुडाला सोडून दिलं. क्र म्हणून उच्चारला द्रौपदीनं. श्न म्हणायच्या आत भगवंत त्या ठिकाणी झाले, हजर झाले महाराज. वस्त्रच झाले, साडीच बनली द्रौपदीची. संपूर्ण सभा पाहत होती. सारी थी या नारी थी, नारी थी या सारी थी, सारी के बीच नारी थी या नारी के बीच साडी थी. काही कळत नव्हतं. द्रौपदी साडीत आहे का साडीमध्ये द्रौपदी आहे, काही कळत नव्हतं. वस्त्रच आपण झाला. मागे पुढे उभारा हे सांभाळीत, आली आघात निवारा. कशाचंही संकट भगवंत आपल्या भक्तावर येऊ देणे, सर्वांचं निराकरण करत असतो महाराज. अर्जुनाचं भाग्य किती की असा गुरु लाभला. प्रत्यक्ष परमात्मा हाच गुरु झाला अर्जुनाचा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. एका जन्माची पुण्य थोडीच होती महाराज ती. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. युक्तीच्या दोनच गोष्टी सांगितल्या, पण विजय प्राप्त करून आणला. विजयश्री खेचून आणली महाराज. यत्र योगेश्वरा कृष्ण. भगवंत जिकडे आहे तिकडे विजय होणार, शंका नाही. सर्व सांगून झाल्यानंतर धृतराष्ट्र नैराश्यामध्ये गेला आणि शेवटचं संजयाला विचार. त्याच्या लक्षात आलं की संजय आता तुटक तुटक उत्तर द्यायला लागला आहे. म्हणजे काय घडतं आहे ते त्याच्या लक्षात आलं. आणि शेवटी धृतराष्ट्र म्हणतो, संजय मला एवढंच सांग, विजय कोणाचा होईल. संजय म्हणतात अजूनही कळालं नाही का.
यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. बस विजयश्री त्यांच्याच बाजूने राहील जिकडे भगवंत आहे. आणि भक्तांचा, आपल्या शिष्यांचा इतका विचार करणारा हा परमात्मा हा कधीही अंतर देत नाही. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते ही त्याने वंद केले. अजामेळ भिल्ली तारेली कुंटेने, प्रत्यक्ष पुराणे वंद केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद केला. वाल्मिकासारख्यांचा उद्धार केला महाराज. भूतकाळात न जाता जाग आली ना त्या क्षणापासून परमात्म्याचं होऊन राहावं. काहीच कमी पडत नाही, काहीच साकडे पडो नेदी. यावर भाष्य करताना माऊली 110 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, परी बोलावे ते अति सोहोपे, ते म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझ काय नेनो संक्षेपे सांगिले ऐक. किती लढीवाळपणा नातं आहे महाराज दोघांचं, गुरु शिष्याचं बघा. परी बोलिले ते बोलावे ते अति सोपे. अर्जुन म्हणतो देवा, अर्जुन महाराज म्हणतात देवा सांगाल ते अगदी सोप्या भाषेत सांगा. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले की अरे तुझा अधिकार काय हे मला माहीत नाही का? तुला कोणत्या भाषेत सांगितल्यानंतर कळल हे मला माहीत नाही का? अहो सगळ्या जीवांचा हिशोब त्याच्याजवळ असतो. त्यामुळे ज्याला जसं कळतं त्याच भाषेत भगवंत सांगत असतात आणि त्याच प्रकारे ते त्या जीवाशी वागत असतात. ज्याला त्याला ज्याची त्याची भाषाच कळावी लागते महाराज. म्हैसा पुत्रामुखी बोलविल्या श्रुती निळोबारायांनी म्हटल्यानंतर मग आता म्हणाले हा रेडामुखी वेद बोलविले म्हणजे ते म्हशीचंच पारडू असलं पाहिजे. हा विश्वास निळोबारायांनी खडसावून आपल्या आत्ताच्या भाषेत सांगितलं तेव्हा कळालं महाराज. त्यावेळच्या नामदेवरायांच्या भाषा कळाली नाही, माऊलींची भाषा त्यावेळेस कळाली नाही लोकांना. पण तेच आत्ताच्या भाषेत सांगितल्यानंतर मग आता मान्य करायला तयार होतात महाराज. या ठिकाणी अर्जुन म्हणतोय देवा सोपं करून सांगावं, मला सहज आकलन करता येईल ते सांगा. भगवंत म्हणतात तू सांगण्याची आवश्यकताच नाही अर्जुना. तुला कोणत्या भाषेत कळू शकतं आणि कोणत्या स्वरामध्ये तुला हे समज मिळेल हे मी चांगलं जाणतो. तुझा अधिकार काय आहे, तुझी म्हणजे तुझी लायकी किती आहे हे मला माहिती आहे. भगवंत सांगतात की तू सर्वज्ञ आहेस रे, तू सर्वज्ञ आहेस. पण जगताच्या कल्याणाकरता अवतार कार्याचा भाग म्हणून तू शंका व्यक्त करतोय. आणि भगवंतही माऊली सांगतात भगवंतही त्याचं विश्लेषण करून सांगतायत. आणि खरंच आहे महाराज. अहो 5-5.5 हजार वर्षापूर्वी सांगितलेली गीता अभ्यास करायला लागल्यानंतर अर्जुनाच्या ठिकाणी आम्ही जाऊन बसलो तर ती आमच्याकरताच सांगितली आहे. याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. फक्त अभ्यासून बघा, हा साक्षात्कार निश्चित होतो. अर्जुन लाडीकपणे म्हणतोय परी बोलावे हो अति सोपे, येते म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझं काय नेनो संक्षेपे सांगावे ऐक. मला सांगण्याची गरज नाही अर्जुना, मी तुला कळल अशा शब्दात भगवंत म्हणतात मी सांगतोय. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.